मित्रांनो, तुमच्या गावची मतदार यादी जी आहे ती तुम्ही 2 मिनिटांमध्ये पाहू शकता। ही यादी पाहण्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला प्रोसेस करायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा YouTube चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात। मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला Google ह्या ब्राउझरमध्ये येऊन वोटर लिस्ट असं टाइप करायचं आहे। टाइप केल्यानंतर सर्च करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं voters.eci.gov.in ही एक वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा काही इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। सुरुवातीला तुम्हाला इथे स्टेटमध्ये तुमचं राज्य जे आहे ते राज्य निवडून घ्यायचं आहे। राज्य निवडून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते जिल्ह्याचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे। आपला जिल्हा सिलेक्ट करून झालेला आहे। आता मतदारसंघ जो आहे मित्रांनो तो इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज इंग्लिश आणि मराठी अशा दोन पर्याय जे आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत। ते इथे आता मी मराठी पर्याय जो आहे तो इथे निवडून घेत आहे। त्यानंतर इथे या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर मित्रांनो इथे सर्च मध्ये तुमच्या गावाचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। इथे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे आहे मित्रांनो ते पाहायला भेटत असेल। त्यानंतर फायनल रोल इथे तुम्ही वरती पाहू शकता मित्रांनो। फायनल रोल 2024 च्या खाली तुम्हाला हे जे डाउनलोड बटन दिसतंय या डाउनलोड पर्यायावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली फाईल जी आहे ती इथे अशा प्रकारे लॉग इन झालेली आहे। लॉग इन झालेला PDF जो आहे मित्रांनो तो आता इथे आपल्याला ओपन करायचा आहे। PDF ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला मतदार यादी 2024 S13 महाराष्ट्र असं तुम्हाला पाहायला भेटत असेल। इथे तुम्हाला तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक तुम्हाला पुढे पाहायला भेटत असेल आणि अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या गावातील जे मतदार आहेत त्या मतदारांची यादी तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। यामधील जे मतदार डिलीट झालेले आहेत त्यांच्या नावासमोर तुम्हाला इथे अशा प्रकारे पाहू शकता डिलीट असं लिहिलेलं पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर तुमच्या गावातील जेवढे मतदार आहेत त्या मतदाराचं नाव तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे की नाही। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।